कालच्या एपिसोडमध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क बघितलं. कीप क्वाईट, एव्हरीथिंग इज रेकॉर्डेड. सो कालच्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं? प्रिन्सिपल ऑफ एक्झिक्युशन ऑफ वर्क. म्हणजे एखादं वर्क हे 2 पार्टमध्ये एक्झिक्यूट होतंय. ओके, पहिलं तर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग वर्क. त्या वर्कचं तुम्हाला स्पेसिफिक प्लॅनिंग करावं लागेल आणि त्या प्लॅनिंगवर तुम्हाला काम करावं लागेल, तर तुम्हाला ते वर्क प्रॉपरली इकॉनॉमिकली एक्झिक्यूट करता येतं. तर आपण काय काय बघितलं? खूप सारं काय काय बघितलं. पहिलं एस्टिमेट केलं, त्याच्यानंतर त्याची कॉस्टिंग काढली, प्रॉपर एस्टिमेशन केलं, कॉस्टिंग काढली. ओके, टेंडरच्या नोटीसच्या नुसार त्या सगळ्या गोष्टी केल्या. कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केला आणि काम आता कॉन्ट्रॅक्टर सुरू करणार आहे. तर मग कॉन्ट्रॅक्टरने काय जबाबदारी घ्यायची? ह्या गोष्टी करायच्या. प्लॅनिंग करायची. प्लॅनिंगमध्ये काय आलं? इकॉनॉमिकल प्लॅनिंग, सोशल प्लॅनिंग. सोशल प्लॅनिंग म्हणजे नोटीस वगैरे इश्यू करणं, पेपरबाजी करणं, जेणेकरून तिथल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून. ओके, पब्लिक हेल्थचा पण विचार तिथं करावा लागतो. त्याच्यानंतर सब कॉन्ट्रॅक्टर किंवा त्याचं लेबर जे आहे ते रेडी ठेवावं लागेल, मटेरियल रेडी ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीने त्यांना ते काम करणं अपेक्षित आहे. ओके, तर हे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग वर्क. त्याच्यानंतर आफ्टर कम्प्लिशन ऑफ वर्क सर्टिफिकेशन इज रिक्वायर्ड बाय इन्स्पेक्टर. ते इन्स्पेक्शन होऊन सर्टिफिकेट रिक्वायर्ड करणं गरजेचं आहे. जसं आय डॅश डॅश ॲज अ कॉन्ट्रॅक्टर कम्प्लिटिंग दिस वर्क नंबर, मेमो नंबर वगैरे वगैरे, अमाऊंट सगळं त्याच्यात मेन्शन केलं जाईल. आणि त्याच्यानंतर त्या काम चेक करणारा जो इन्स्पेक्टर आहे त्यानं ते त्याची साईन असावी. ओके, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर माहिती आहे तुम्हाला? फूड इन्स्पेक्टर नाव ऐकलं तुम्ही? ते जातं आहे कोणत्याही हॉटेलमध्ये, खातं आहे आणि बघतं आहे मटेरियल चांगलं आहे का किंवा त्याचे इन्ग्रेडियंट चांगले आहे का आणि ओके शेरा देते. ओके, तसंच इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर काय करतं आहे? इलेक्ट्रिकलच्या गोष्टी इन्स्पेक्ट करतं आहे. ओके, म्हणजे इन्सुलेशन प्रॉपर आहे का, त्याच्यानंतर वर्किंग प्रॉपर आहे का, एफिशियन्सी वगैरे सगळ्या गोष्टी, इन्व्हायरमेंटल ॲस्पेक्ट वगैरे सगळं बघणार आणि ओके टेस्टेड करणार. ओके, तर आता हे काल बघितलं आपण. आता आपल्याला बिल काढायचं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे ना कॉन्ट्रॅक्टरचा. कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये लोक का जातात? पैशासाठी. काम कशासाठी करतात लोक? पैशासाठी. हां, आपणा मनी पैशासाठी. कारण काम केलं त्याचा मोबदला तर पाहिजेच ना. सोशल वर्कर तर नाही तो समृद्धी महामार्ग बनवायला लागला आहे आणि मग असा 10,000 15,000 20,000 करोड मी समाजासाठी देणार. ते काय रतन तर आता थोडाच आहे किंवा टाटाच्या पिढ्या थोड्याच आहेत की समाजसेवेसाठी खूप सारा पैसा देईल. ओके, टाटाने बी खिशातून नाही दिलं, त्यांनी अर्न केलं आणि अर्निंगचा काही पार्ट दिला आहे. ओके, पण एवढं की त्यांनी जेवढं केलं तेवढं कोणालाच नाही करता आलं. तर बघा, बिलिंग ऑफ वर्क. बिलिंग ऑफ वर्कमध्ये 7 गोष्टी आहेत. तर पहिलं बिल ऑफ बिल. त्याच्यामध्ये बिलाचं बिल. ओके, त्याच्यामध्ये सगळं असेल, अमाऊंट, रेट, क्वांटिटी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर वाउचर म्हणजे ॲडव्हान्ससाठीचं एक पर्चे असते. ते वाउचर म्हणजे बिलिंगचं वाउचर असतं की ह्या पद्धतीचं काम केलं ते असतं. त्याच्या सब कामाचं एक वाउचर. समजा 10 गोष्टी असतील तर एक वाउचर, असे 10 वाउचर असतील. ओके, तुम्ही बघितलं असाल ना वाउचर, शब्द ऐकला का? वाउचर काय असतं? ते तुम्हाला वाउचर मिळतं आहे आणि त्या वाउचरवरून मग तुम्ही ते बिल नंतर क्लेम करू शकता त्या पद्धतीचं. त्याच्यानंतर फर्स्ट अँड फायनल पेमेंट. कधी कधी फर्स्ट अँड फायनल एकच असतं, कधी कधी सेपरेट असतं, डिपेंडिंग करतं. तर फर्स्ट अँड फायनल पेमेंट सॅम्पलिंगसाठी तुम्ही ₹1 ₹2 सेंड करा. अशा पद्धतीत तुम्ही बघितलं असेल, एखादं ॲप घेतलं तर सुरुवातीला ₹1 पाठवा, नंतर तुम्हाला तो रिफंड केला जाईल वगैरे वगैरे. अशा पद्धतीचं हे पण राहतं. तर फर्स्ट पेमेंट खरंच बँकिंगला लिंक करण्यासाठी पहिलं पेमेंट ₹1 किंवा उदाहरण ₹1 दिलं, पण त्या पद्धतीचं पेमेंट तिथं केलं जातं. ओके, त्याच्यानंतर इंट्रीम पेमेंट म्हणजे मध्ये काहीतरी पेमेंट केलं जातं, राहिलेलं किंवा त्याचं व्याज किंवा त्याचा टॅक्स किंवा वाढीव, अशा पद्धतीचे वेगवेगळे पेमेंट्स असतात. त्यातलं मधलं पेमेंट. फायनल पेमेंट शेवटचा हप्ता.
तुम्हाला एखादं अनुदान आलं, समजा घराचं घरकुलचं अनुदान आलं, कसं येतं ते हप्ते पाडून टप्प्याटप्प्याने येतं. ओके, एकदाच दिलं तर काय होतं, आपण खर्च करून टाकू असं सरकारला वाटतं. आणि त्याच्यामुळं कोणत्याही गोष्टीमध्ये, अगदी विहिरीचं अनुदान असो, घराचं अनुदान असो, खूप मोठं अनुदान असं तर ते टप्प्याटप्प्यानेच येतं. तसं कॉन्ट्रॅक्टशिपमध्ये बी काम करताना टप्प्याटप्प्यानेच पेमेंट आपल्याला मिळतं. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेतला 30% तुम्हाला लगेच मिळणार कामाच्या सुरुवातीला. ओके, आणि त्याच्यानंतर काम पूर्ण म्हणजे कामाचं 70% वर कंप्लीशन झालं तुम्हाला 50% मिळणार. काम कंप्लीट झालं तुम्हाला बिल सादर करायचे, नंतर तुम्हाला 100% मिळणार अशा पद्धतीने. आणि नंतर मेंटेनन्सचा खर्च मेंटेनन्सचा खर्च दिला जातो. त्याच्यानंतर ॲडव्हान्स पेमेंट सुरुवातीलाच काम चालू असतानाच, बाबा हे काम संपलं, आता हे काम चालू करायचं आहे, तर ॲडव्हान्स पेमेंट इथं मागितलं जातं. आणि सिक्युअर ॲडव्हान्स पेमेंट आणि सिक्युअर फिक्स ॲडव्हान्स पेमेंट्स. आता बघा बऱ्याच गोष्टी तुम्ही सिक्युरिटीसाठी तुम्ही बघितलं असाल, या एरियामध्ये तुम्ही रूम रेंटनी घेता, काय केलं जातं रे, नुसतं ॲडव्हान्स पेमेंट नाही, सिक्युअर ॲडव्हान्स पेमेंट, 1 महिन्याचं एक राखीव पेमेंट ठेवलं जातं. बऱ्याच कॉलेजेसमध्ये काम करताना पण 1 तारीख ह्याच अपकमिंग म्हणजे चालू महिन्याचं पेमेंट तुम्हाला ॲडव्हान्समध्ये द्यावं लागतं. ओके, 1 तारखेलाच चालू पूर्ण महिन्याचं पेमेंट द्यावं लागतं. तर त्याला सिक्युअर ॲडव्हान्स पेमेंट असं म्हणतो. नुसतं ॲडव्हान्स पेमेंट नाही. हे ॲडव्हान्स कसं आहे, हां हे ॲडव्हान्स आहे, मी 10 तारखेला येतो, ते झाला ॲडव्हान्स. आणि सिक्युअर ॲडव्हान्स म्हणजे काय, सिक्युअर की बाबा माझा जर तुम्ही पळून गेले तुमचा ॲडव्हान्स डुबला. तुम्ही 5 तारखेला जर गेले, बघा 1 तारखेला रूमचं रेंट महिन्याचं दिलं आणि 5 तारखेला पळून गेले, तुम्हाला पूर्ण महिन्याचं रेंट द्यावं लागतं. हे सिक्युरिटीसाठी आहे. आणि हे ॲडव्हान्स पेमेंट काय आहे की बाबा हे ॲडव्हान्स पेमेंट घे, मी रूमला 1 तारखेपासून येणार आहे, तर हे ॲडव्हान्स पेमेंट. ह्या दोन्हीतला फरक तुम्हाला कळाला. तर उदाहरण दिलं बरं का मी. हे आहे तुमचे बिलिंग पार्ट. कशासाठी, कॉन्ट्रॅक्टशिपसाठी. कॉन्ट्रॅक्टर अशा पद्धतीने बिलिंग करेल आणि अशा पद्धतीने फर्म किंवा ओनर तुम्हाला काय करेल, बिल प्रोव्हाइड करेल. येतं लक्षात. सो दिस इज अवर पार्ट ऑफ सिलेबस. इथं तुमचा पहिला टॉपिक संपला. तर आपण काय काय बघितलं थोडं रिवाईज करू. ओके, काय काय बघितलं आपण थोडं रिवाईज करू. बघा पहिला टॉपिकच आपण संपवला आणि त्याच्यामध्ये काय काय बघितलं. ओके, NEC 2023. NEC म्हणजे काय, नॅशनल इलेक्ट्रिकल कोड. कशासाठी राहते रे, त्याचा स्कोप अँड फीचर्स बघितलं आपण NECचे. ओके, स्कोप अँड फीचर कशाचे, NECचे. म्हणजे हे काय नॅशनल कोडिंग केलं जातं इलेक्ट्रिकलसाठीचे. आणि हे मग मॅन्युअल तयार करतात आणि हे मॅन्युअल वापरून आपण काय करत असतो, वर्क एक्झिक्यूट करत असतो लॅब मॅन्युअलनुसार. आता टाईप्स ऑफ इन्स्टॉलेशनमध्ये तुम्ही काय काय बघितलं, 3 टाईपचे इन्स्टॉलेशन बघितले. कोणकोणते, इंडस्ट्रियल, नॉन इंडस्ट्रियल असे 2 पडू शकतात किंवा 3 मग पाडायचे म्हणल्यावर काय करावं लागेल, कमर्शियल, रेसिडेन्शियल अँड इंडस्ट्रियल. कमर्शियलला डोमेस्टिक इन्स्टॉलेशनसुद्धा म्हणतात. लक्ष द्या रे, कमर्शियललाच डोमेस्टिक इन्स्टॉलेशन म्हणतात आणि इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन आणि नॉन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन असे 2 प्रकार पडतात. कोणकोणते पार्ट, इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशन आणि नॉन इंडस्ट्रियल. तर नॉन इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनचे परत 3 कोणकोणते, स्मॉल, मीडियम आणि लार्ज. नॉन इंडस्ट्रियलचे कमर्शियल आणि डोमेस्टिक असे इन्स्टॉलेशनचे टाईप्स पडतात. आता स्टँडर्ड व्होल्टेज अँड देअर लिमिट हे सुद्धा बघितलं आपण. व्होल्टेज जर कमी जास्त झालं तर काय परिणाम होतात ते सुद्धा सांगितलं तुम्हाला. जर व्होल्टेज कमी झालं किंवा जास्त झालं तर इक्विपमेंट प्रॉपर वर्क करणार आहेत का, नाही, तर ते आपण इथं बघितलं. स्टँडर्ड व्होल्टेज आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटचं एक स्टँडर्डचं काय केलं आपण, चार्टसुद्धा तुम्हाला इथं बनवून दिला. की समजा 240 व्होल्ट आपला नॉर्मल व्होल्टेज आहे, तर जास्तीत जास्त किती व्हायला पाहिजे, तो 264 व्हायला पाहिजे. आणि कमीत कमी किती व्हायला पाहिजे, 216 व्होल्ट. 216 आणि 264च्या मध्ये ते असावं. येते लक्षात. म्हणजे 10% व्हेरिएशन अलाव आहे. तर हे स्टँडर्ड व्होल्टेज अँड देअर लिमिट ते आपण बघितलं. त्याच्यानंतर फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. तर
आपल्याला इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन करताना कोणकोणते फंडामेंटल प्रिन्सिपल कन्सिडर करावे लागतील ते बघितले आपण 1 2 3 4 5. त्याच्यानंतर सेफ्टी इन इलेक्ट्रिकल वर्क काम करताना लाईव्ह काम करताना कोणकोणत्या काळजी आपल्याला घ्यायच्या ते बघितलं. त्याच्यानंतर परमिट टू वर्क त्याचा एक परफॉर्मा बघितला, परफॉर्मा ए आणि परफॉर्मा बी. परफॉर्मा ए कशासाठी आहे, परमिशनचा आहे. परफॉर्मा बी वर्क एक्झिक्युशन म्हणजे कंप्लिशन झालं, रिझ्युमिंग ऑफ वर्क आहे. त्याच्यानंतर सेफ्टी इन्स्ट्रक्शन अँड सेफ्टी प्रॅक्टिसेस फॉर इलेक्ट्रिकल सुपरवायझर. ओके, डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय नाही करायचं, कोणकोणत्या काळजी घ्यायच्या हे आपण तिथं बघितलं. त्याच्यानंतर एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. आता हा पहिला पार्ट संपला, नंतरचा पार्ट एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. याच्यामध्ये आपण काय बघितलं, पर्पज ऑफ एस्टिमेशन. एस्टिमेशन कशासाठी केलं जातं, क्वालिटी ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर, गुड एस्टिमेटर. क्वालिटी ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, गुड एस्टिमेटर. कारण क्वालिटी ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर तर खाली आहे. त्याच्यानंतर एस्टिमेशनसाठी काय काय एलिमेंट्स आहेत ते बघितलं. रफ एस्टिमेशन, डिटेल एस्टिमेशन, सप्लिमेंटरी एस्टिमेशन, अशा गोष्टी आपण इथं एस्टिमेशनच्या बऱ्याच बघितल्या. त्याच्यानंतर फॅक्टर कन्सिडरिंग सिलेक्शन ऑफ एस्टिमेशन. ओके, फॅक्टर इन्व्हॉल्विंग एस्टिमेशन ते आपण बघितलं. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल वर्क एक्झिक्युशनसाठी एस्टिमेशन कसं असावं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघितल्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज फॉर स्पेसिफिक वर्क फॉर स्पेसिफिक टर्म अँड कंडिशन विदिन अ स्पेसिफिक टाईम. एखादं काम स्पेसिफिक पैशासाठी स्पेसिफिक वेळेमध्ये स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशनला जर कंप्लीट करत असेल दोन पार्टीज, तर त्याला काय म्हणायचं, कॉन्ट्रॅक्ट म्हणायचं, करार म्हणायचं. येतं लक्षात. आता ते कॉन्ट्रॅक्टचे टाईप्स कोणकोणते, बरेच सारे आहेत. लमसम कॉन्ट्रॅक्ट, पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट, आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर लेबर कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यानंतर निगोशिएशन कॉन्ट्रॅक्ट, वर्क पीस कॉन्ट्रॅक्ट, असे 10-12 टाईपचे कॉन्ट्रॅक्ट आहेत, 7-8-10. तर हे कॉन्ट्रॅक्ट आहेत. त्याच्यानंतर रोल ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर. गुड कॉन्ट्रॅक्टर कसा असावा, अरे लक्ष द्या रे. रोल ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर, चांगला कॉन्ट्रॅक्टर कसा असावा, कसा पाहिजे कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन पाहिजे, त्याला वर्क एक्सपिरियन्स पाहिजे, त्याच्याकडं सब कॉन्ट्रॅक्टर लेबर वगैरे वर्क ते सगळे मटेरियल वगैरे प्रॉपर पाहिजेत, हे एक्सपेक्टेड आहे. ओके, तर कॉन्ट्रॅक्ट हा पण एक 4 मार्काला महत्त्वाचा याच्यावर प्रश्न असतो. याच्यावर 4 मार्काला असतो आणि याच्यावर 4 मार्काला असतो. ओके, त्याच्यानंतर टेंडर अँड कोटेशन. बघा, कॉन्ट्रॅक्ट, कन्सेप्ट, टाईप्स, रोल आणि क्वालिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट. त्याच्यानंतर टेंडर अँड कोटेशन. एखादी गोष्ट टेंडर करणं हे कोण करत असतं, फर्म करत असतो किंवा ओनर करत असते. मला एखादी गोष्ट करून घ्यायची, मग मी काय करणार, जाहिरात देणार. ओके, तर त्या जाहिरातीला आपण टेंडर नोटीस असं म्हणतो. काय म्हणतो, टेंडर नोटीस. टेंडर नोटीस पेपरमध्ये दिलेली असती, लोकल पेपरमध्ये देणं बंधनकारक असतं. ओके, लोकल पेपरमध्ये लोकल लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये ते देणं गरजेचं असतं. तर त्याला आपण टेंडर नोटीस म्हणतो. ते टेंडर निघाल्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टर ते टेंडर नोटीस ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यानुसार कोट करतो आणि कोटेशन बनवून कोणाला देतो, त्या फर्मला देतो, ओनरला देतो किंवा ज्याला काम करून घ्यायचं त्याला देतो. मग ते काय करते, ते कोटेशन बघतंय, त्याच्या कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट बनवतं आहे. 10 जणांनी कोट केलं आहे, तर 10 जणांनी दिलेलं कोटेशन चेकआउट केलं जातं आणि त्याचं कंपॅरिझन केलं जातं आणि त्यातला जो बेस्ट कोटेशन आहे त्याला ते ॲक्सेप्ट करतात. मग ते ॲक्सेप्ट करण्याची प्रोसेस आहे, टेंडर ओपन करण्याची प्रोसेस आहे, कंपॅरेटिव्ह बनण्याची प्रोसेस आहे. ते सगळं आपल्याला इथं आपण शिकलो. आणि ते झाल्याच्या नंतर कोटेशन ओपन झालं ना, आता आपल्याला काय करायचं आहे, त्यांना ऑर्डर द्यायची. ओके, ऑर्डर द्यायची, त्याची पण प्रोसेस आहे. ऑर्डर कशी द्यायची, की बाबा तुमचं कोटेशन सिलेक्ट झालं आहे आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी कशा पद्धतीने त्याला इन्व्हाइट करायचं आहे, इन्व्हिटेशन ऑर्डर. मग ती ऑर्डर त्यांनी ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर मग कामाला सुरुवात होणार आणि मग कामाला सुरुवात झाल्याच्या नंतर काम कंप्लीट होणार. मग प्रॉपर एक्झिक्युशन ऑफ वर्क, परत त्याचे 2 पार्ट. ओके, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग आणि त्याच्यानंतर कंप्लिशन सर्टिफिकेट. ते झाल्याच्या नंतर मग बिलिंगचा पार्ट. ओके, जे आज आपण बघितलं. ओके, बिल कशा पार्टमध्ये आपल्याला सबमिट करावं लागतं आणि त्या पार्टने आपल्याला मिळतं.
तर हा सगळा पार्ट आपण एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग नावाच्या टॉपिकमध्ये शिकलो. सो दिस इज अवर फर्स्ट टॉपिक. ओके, बघा कन्सेप्ट ऑफ कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहा. कॉन्ट्रॅक्ट इज नथिंग बट ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज. कॉन्ट्रॅक्ट इज नथिंग बट ॲग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज agreement between two parties for specific work for specific work for specific work for specific work for specific money for specific money under some terms and condition under some terms and condition under some terms and condition. ओके, तर ही कॉन्ट्रॅक्ट याला असं म्हणतात, म्हणजे ही कॉन्ट्रॅक्टची डेफिनेशन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, रोल ऑफ गुड कॉन्ट्रॅक्टर, ओके, रोल ऑफ कॉन्ट्रॅक्टर, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी माहिती आहेत. चला, झालं लिहून? बघा, नवीन टॉपिकला सुरुवात करू, नवीन सब्जेक्टला सुरुवात करू. नवीन सब्जेक्ट युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, डोंट राईट सी हिअर. हा सिलेबसचा पार्ट आहे. बघा, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. तुम्हाला जनरेशन माहिती आहे, ट्रान्समिशन माहिती आहे, डिस्ट्रीब्युशन माहिती. ओके, आता आपल्याला नेक्स्ट त्याचा ॲडव्हान्स पार्ट बघायचा, युटिलायझेशन. पॉवर सिस्टमचाच पॉवर सिस्टमचा युटिलाइज कसं करायचं किंवा पॉवर इलेक्ट्रिकल एनर्जी वापरायची कशी, तर ते आपण शिकणार आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला 5 युनिट आहेत आणि 5 युनिट म्हणजे 5 इंडिपेंडंट सब्जेक्ट आहेत. लक्षात घ्या, पहिले इल्युमिनेशन नावाचा एक सब्जेक्ट होता, डायरेक्ट सब्जेक्टच होता पॉलिटेक्निकला, डिप्लोमाला. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल हीटिंग अँड हीट व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग नावाचा एक सब्जेक्ट होता, HVA. ओके, इलेक्ट्रिक हीटिंगचा एक सब्जेक्ट होता. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वेल्डिंगचा एक सब्जेक्ट होता, हीटिंग अँड वेल्डिंग. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड इट्स कंट्रोल नावाचा एक सब्जेक्ट होता आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्शन नावाचा एक सब्जेक्ट होता. म्हणजे 5 वेगवेगळ्या सब्जेक्टचं कॉम्बिनेशन असलेला हा सब्जेक्ट आहे. मग टॉपिक वाईज तर ऊर्जा वापरायची कशी याच्यावर 5 टॉपिक आहेत. तर पहिला टॉपिक आहे इल्युमिनेशन. पहिला टॉपिक काय आहे? इल्युमिनेशन. याच्यामध्ये लाईट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्यात, लाईट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज. दुसरा इलेक्ट्रिक हीटिंग. याच्यामध्ये हीटिंग रिलेटेड ॲक्टिव्हिटीज बघायच्यात की इलेक्ट्रिकल हीटिंग वापरून आपण कशा कशा पद्धतीनं ॲप्लायन्सेस चालवतो किंवा ॲप्लायन्सेस वर्क करतात ते आपल्याला बघायचे. जसं की हीटिंगमध्ये काय आलं, शेगडी आली, हीटर आलं, गिझर आलं, त्याच्यानंतर रूम हीटर आलं, इस्त्री आली. हे सगळे ॲप्लायन्सेस कसे वर्क करतात, त्याची वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, कशा पद्धतीने हीट ट्रान्सफर होतात आणि डिझाईन ऑफ हीटिंग एलिमेंट वगैरे आपण याच्यामध्ये बघणार आहेत. हीटिंग एलिमेंटमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट हीटिंग वगैरे. इलेक्ट्रिक वेल्डिंगमध्ये वेल्डिंग कशी होते, वेल्डिंगसाठी वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर कसं काम करतं, त्याचा वर्किंग प्रिन्सिपल काय आहे आणि कोणकोणत्या टाईपची वेल्डिंग असते, इलेक्ट्रिकल वेल्डिंगमध्ये कशी प्रोसेस असते, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इलेक्ट्रिकल वेल्डिंगमध्ये शिकणार आहोत. ओके, वेल्डिंग पाहिली असेल ना सगळ्यांनी करताना, तर ते बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ड्राईव्ज अँड इलिव्हेटर. इलेक्ट्रिक ड्राईव्ज म्हणजे ज्या बघा, ड्राईव्ज आणि मोटरमध्ये फरक आहे. मोटर म्हणजे काय, फक्त मोटर असते, मोटरिंगचा पार्ट असतो. ड्राईव्जमध्ये मोटर प्लस ॲप्लायन्सेस असते. म्हणजे उदाहरणार्थ फॅन ही काय आहे, फॅन हा ड्राईव्ह आहे, इलेक्ट्रिक ड्राईव्ज आहे, कारण त्याला लागलेले पाते हा मोटरचा पार्ट आहे का, नाही, सेपरेट पार्ट आहे. ओके, आणि मोटरमध्ये शाफ्ट, त्याला बेरिंग, त्याला वाइंडिंग, त्याला पाते, असे वेगवेगळे पार्ट आहेत फॅनचे. तर त्यातला
वाइंडिंगचा तो पार्ट झाला त्याला आपण मोटर म्हणू, स्टेटर रोटरचा, आणि बाकी जो पार्ट ॲड झाला त्याच्यामुळे त्याला आपण ड्राईव्ज म्हणू. तर इलेक्ट्रिक ड्राईव्जबद्दल बघायचे. तर ड्राईव्ह, सिंगल ड्राईव्ह, मल्टीमोटर ड्राईव्ह, ग्रुप ड्राईव्ह हे झालं. मेकॅनिकल पार्टमध्ये चेन ड्राईव्ह, रोप ड्राईव्ह, थ्रेड ड्राईव्ह, त्याच्यानंतर गिअर ड्राईव्ह, त्याच्यानंतर बरंच काय काय बघायचं आहे त्याच्यात. एन्क्लोजर बघायचं आहे, त्याच्यानंतर बुशिंग बघायची, बेअरिंग बघायच्यात. तर हे आपण इलेक्ट्रिक ड्राईव्हमध्ये बघू. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इलिव्हेटर. लिफ्ट सिस्टीम बघितली तुम्ही. इट इज अ व्हर्टिकल ट्रान्सपोर्टिंग मशीन विच ट्रान्सफर पीपल्स अँड गुड फ्रॉम वन फ्लोअर टू अनदर फ्लोअर. एका फ्लोअरपासून दुसऱ्या फ्लोअरपर्यंत माणसं आणि वस्तू पोहोचवण्याचं काम एलिव्हेटर सिस्टीम करते. ओके, तर ते बघणार आहेत आपण. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन, इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह, ट्रेन, लोकल ट्रेन, रेल्वे गाड्याच्या वेगवेगळे प्रकार हे आपल्याला इथं बघायचे. ओके, इलेक्ट्रिफिकेशन कसं केलं जातं आणि त्याचा सप्लाय कसा घेतला जातो, अप अँड डाऊन ऑफ पेंटोग्राफ कसं होतं, कशा पद्धतीने सबस्टेशन असतात, बरंच काय काय आपल्याला बघायचं इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये स्पीड टाईम कर्वेचरसुद्धा बघायचं आहे. तर हे झालं तुमचा सिलेबस. ओके, टेन्शन घेऊ नका, अतिशय सोपा पार्ट आहे. फक्त सिस्टमॅटिकली आपल्याला बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास पण आपल्याला त्याच पद्धतीने करायचा आहे. तर बघा, आपण पहिल्या टॉपिकला डायरेक्ट सुरुवात करू. इल्युमिनेशन नावाचा टॉपिक आहे. इल्युमिनेशन म्हणजे काय? लाईट रिलेटेडच्या सगळ्याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहे इल्युमिनेशनमध्ये. ओके, त्याच्यामध्ये काही बेसिक टर्म्स आहेत. बेसिक टर्म्स आहे कोणकोणत्या? ल्युमिनस फ्लक्स. जसे मॅग्नेटिक फ्लक्स असतात, इलेक्ट्रिक फ्लक्स असतात, तशाच ल्युमिनस फ्लक्स. अशा फ्लक्स ज्याच्यामुळे आपल्याला दिसतं त्याला आपण काय म्हणतो? ल्युमिनस फ्लक्स म्हणतो. ओके, ल्युमेन्स म्हणजे प्रकाश किती पसरलेला काय ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर कॅन्डेला म्हणजे काय? युनिट ऑफ ल्युमिनस फ्लक्स ते आपल्याला बघायचं आहे. सॉलिड अँगल, प्लेन अँगल काय ते आपल्याला बघायचं आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी, लाईटची प्रकाशाची तीव्रता कशी चेकआउट केल्या जाते काय ते आपल्याला बघायचं आहे. लक्स म्हणजे काय? अगेन युनिट ऑफ इल्युमिनेशन ते आपल्याला बघायचं आहे. सी पी कॅन्डेल पॉवर, त्याच्यानंतर MSCP, MSCP, MHSCP. तर हे बघायचं आपल्याला. मेन हेमिस्पेरिकल, मेन स्पेरिकल, मेन हॉरिझॉन्टल कॅन्डेल पॉवर वेगवेगळे आहे ते बघायचे. इल्युमिनेशनची इफिशियन्सी बघायची, लॅम्पची इफिशियन्सी बघायची, शॅडो अँड ब्राईटनेस, सावल्या आणि चकाकी. तर हे आपल्याला सगळं बघायचं आहे, बेसिक टर्मिनॉलॉजी. ओके, उद्या आपण बघणार आहेत ते. त्याच्यानंतर व्हेरियस टाईप्स ऑफ लॅम्प, वेगवेगळ्या टाईपचे लॅम्प बघायचे शिकायचे आपल्याला. तुम्ही बघितलं असेल ट्यूबलाईट, फ्लोरोसन ट्यूब, CFL बघितलं असेल, मेटल हॅलाइड लॅम्प, LED लॅम्प, हॅलोजन लॅम्प, सोडियम वेपर लॅम्प, बरेच काय काय लॅम्प आहेत. काही सिलेबसला आहेत तुमच्या, जेवढे आहेत तेवढे आपण घेणार आहेत. देन लॉ ऑफ इल्युमिनेशन, याच्यामध्ये इन्व्हर्स स्क्वेअर लॉ अँड लॅम्बर्ट कोसाइन लॉ ते बघायचे. व्हेरियस लाइटिंग स्कीममध्ये डायरेक्ट, इनडायरेक्ट, सेमी इनडायरेक्ट, सेमी डायरेक्ट आणि जनरल लाइटिंग स्कीम, अशा 6-7 टाईपच्या लाइटिंग स्कीम आहेत ते बघायचे. आणि डिझाईन ऑफ लाइटिंग स्कीम कशावर डिझाईन केलं जातं त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची. ओके, आणि शेवटी हे 2 पार्ट अजून आहेत. डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल लॅम्प फिटिंग करताना कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या. जसं की लॅम्प फिट करताना प्रकाश हा सगळ्या घरामध्ये सारख्या प्रमाणात येईल याचा आपण विचार करावा. बघा, फॅन फिट करताना आपण कोपऱ्याला करतो का? असा फॅन फक्त एवढाच एरिया कव्हर करेल असं करतो का? नाही, मॅक्सिमम एरिया त्यानं कव्हर करावा हा त्यामागचा हेतू असतो. जर समजा होत नसेल तर मग आपण 2-2 फॅन लावतो. तरी होत नसेल आपण 4-4 लावतो. समजा इथं आपल्याला हे असे 4 लावता आले असते, किंवा मग आपण 2 लावले, किंवा एकच लावायचं असतात आपण सेंटरला लावला असता. तर त्या पद्धतीच्या लॅम्प फिटिंगमध्ये पण काही स्पेसिफिकेशन आहेत ते आपण कन्सिडर करणार आहेत. आणि लास्ट, फॅक्टर अफेक्टिंग ऑन क्वालिटी ऑफ लाइटिंग स्कीम. तर लाइटिंग स्कीम कशा पद्धतीने आपल्याला आउटपुट देणार आहे आणि त्यासाठी कोणकोणते फॅक्टर आपल्याला कन्सिडर करावे लागतील हे आपण याच्यामध्ये बघणार आहेत. ओके, तर दिस इज आवर सिलेबस. समजतंय? तर बघा, UEE सोपा टॉपिक आहे, याच्यात काय अवघड नाही आहे. हा सोपा टॉपिक आहे, सब्जेक्ट सोपा आहे आणि त्याच्यामध्ये इल्युमिनेशन हा सोपा टॉपिक आहे. सगळे सोपे आहेत, फक्त तुम्हाला त्या पद्धतीने करावं लागेल. आता इथं डेफिनेशन पार्ट आहे, खूप सारे डेफिनेशन्स आहेत. ओके, आणि ह्या डेफिनेशन फक्त 4 मार्काला किंवा 2 मार्काला विचारते.
खूप सारे डेफिनेशन, 40-50 डेफिनेशन 2 मार्क. जसं मेजरमेंटमध्ये होतं ना, हां मेजरमेंटमध्ये इथं 28 ते 30 डेफिनेशन आहेत. तिथं होतं काय होतं, एरर, प्रिसिजन, ॲक्युरसी, डेड झोन, बॅकलॅश, आमकं डमकं, अशा खूप साऱ्या डेफिनेशन होत्या. आणि परीक्षेला किती विचारायचे, 2-4. त्याच पद्धतीने ह्या डेफिनेशन आहेत, टर्मिनॉलॉजी खूप सारे आहेत, याच्यात लिमिटेड दिल्या पण खूप सारे आहेत. तर ते आपल्याला बघायचं. किती वाजले रे? ते काढून घ्या याच्यामध्ये, आपल्याला ते काढून घ्या. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ लॅम्प, याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या लॅम्पबद्दल चर्चा करायची. ओके, सोपा सब्जेक्ट आहे, सोपा टॉपिक आहे हा. काढ.